नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, आज आपण गोमती चक्राविषयी माहिती पाहणार आहोत. काय असते गोमती चक्र आणि ह्या गोमती चक्राचे काही जर उपाय आपण केले तर त्याचा प्रभाव हा आपल्या जीवनावर होत असतो आणि यामुळे आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्याचा नाश होत असतो. त्याचबरोबर हे जे गोमती चक्र आहे हे सिद्ध कसे करायचे हे देखील आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, गोमती चक्र म्हणजे काय तर एक छोटासा खडकाचा गोल भाग असतो. त्यावर चक्रासारखे गोल उमटलेले असते आणि हा दगड गोमती नदीमध्ये सापडला जातो. भगवान श्रीकृष्णाच्या चक्रासारखे याला रूप मानले जाते. या दगडाला ज्या व्यक्तीकडे हा गोमती चक्र असतो त्या व्यक्तीच्या शेजारी एक सुरक्षित वलय निर्माण होत असते आणि गोमती चक्र ज्या घरामध्ये असते त्या घरातील वास्तुदोष पूर्णपणे नष्ट होत असतात. गोमती चक्र माता लक्ष्मीलाही अत्यंत प्रिय आहे, म्हणून माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये गोमती चक्र अवश्य ठेवले जाते. त्याचबरोबर बघा, ज्योतिषशास्त्रात गोमती चक्राचे अतिशय उपयुक्त दगड म्हणून वर्णन केलेले आहे. असे म्हणतात की हा दगड ज्या घरामध्ये असतो तिथे सुख समृद्धी टिकून राहते, शिवाय त्या घरातील सर्व समस्या दूर होतात आणि तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे दरवाजे उघडले जातात. असा हा अतिशय प्रभावी गोमती चक्र. याचे आपण काही उपाय जाणून घेऊया. बघा, हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य नाश होत असतो. पण बघा, आपण जे काही उपाय करणार आहोत त्यासाठी गोमती चक्र हे सिद्ध केलेले पाहिजेत. आणि बघा, आता हे गोमती चक्र सिद्ध कसे करायचे हे आपण पुढे पाहूयाच, पण त्या अगोदर काय उपाय करायचे आहेत हे जाणून घेऊया. बघा, जर सतत आपल्या घरामध्ये हानी होत असल्यास आपण महिन्याच्या पहिल्या सोमवारी आपल्याला 11 गोमती चक्र घ्यायची आहेत. ती अभिमंत्रित असायला हवीत. आता ते अभिमंत्रित कशी करायची, सिद्ध कशी करायची हे आपण पुढे पाहूया. बघा, अभिमंत्रित करून घ्यायची ती 11 गोमती चक्र आणि महादेवाचं ध्यान करून पिवळ्या कपड्यात आपल्याला ती गुंडाळायची आहेत. 11 गोमती चक्र पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळायची आणि ती आपल्या पूर्ण घरावर फिरवायची आहेत, घरामध्ये फिरवायची आणि नंतर ती 11 गोमती चक्र वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला प्रवाहित करून द्यायची आहेत. यामुळे काय होतं ना, आपली आर्थिक समस्या जे काय आहेत त्या दूर होतात आणि घरामध्ये पैशाचा ओघ चालू राहतो. तर त्यामुळे अतिशय प्रभावी हा उपाय नक्की करून बघा. त्याच्यानंतर दुसरा उपाय म्हणजे बघा, मुलांच्या शिक्षणात जर आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये काही अडचणी येत आहेत तर काय करायचं आपल्याला सोमवारी भगवान शिवशंकरांना जल अर्पण करायचे आहे. एक तांब्या भरून जल तुम्ही घरी किंवा मंदिरामध्ये कुठेही अर्पण करू शकता आणि नंतर 11 गोमती चक्र गंगाजलामध्ये धुवून घ्यायचे आहेत आणि मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये लाल कपड्यामध्ये बांधायची आणि जिथे मुलं आपले अभ्यास करतात त्या जागेवर किंवा तिथे बाजूला त्या रूममध्ये तुम्ही ती 11 गोमती चक्र आपल्याला ठेवायचे आहेत. यामुळे काय होतं ना की तुमच्या मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागतं आणि जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत असतो. त्यामुळे हाही उपाय अतिशय प्रभावी आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे बघा, 7 गोमती चक्र आपल्याला तिजोरीत ठेवायचे आहेत. हे जर आपण तिजोरीमध्ये ठेवले तर आपल्या घरात पैशाची चणचण कधीही भासत नाही. त्यामुळे हा एक उपाय नक्की करायचा आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्या घराचे जर बांधकाम सुरू आहे तर बांधकाम करत असताना घराच्या आग्नेय दिशेच्या पायामध्ये 11 गोमती चक्र टाकायचे आहेत. त्यामुळे त्या जागेतील सर्व दोष, वास्तुदोष काही जर असतील तर ते नाहीसे होत असतात. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे बघा, जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर 21 गोमती चक्र घ्यायची आणि ती गोमती चक्र त्या व्यक्तीच्या अंगावरून उतरवायची आहेत, वरून खालपर्यंत उतरवायची आणि ती गोमती चक्र एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधायचे आणि नंतर ज्या व्यक्ती आजारी आहे त्याच्या पलंगाला ते गाठोडा आहे पिवळ्या कपड्यामध्ये गोमती चक्राचं, ते त्याच्या पलंगाला बांधायचं आहे. यामुळे त्या व्यक्तीला लवकरात लवकर फरक पडतो. आता त्याच्यानंतर बघा, एखादी व्यक्ती खूप घाबरट आहे, लहान मुलं असतात ती खूप घाबरतात किंवा व्यक्तीसुद्धा असतात, काही गोष्टीला ते सतत घाबरतात, कसं होईल काय होईल अशी त्यांना भीती असते. तर अशा वेळेस गोमती चक्राची माळ तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये धारण केली तर तुमचा आत्मविश्वासही वाढतो आणि तुमची निर्णय क्षमता देखील वाढते आणि तुमचा घाबरटपणा जो आहे तो निघून जात असतो. त्याच्यानंतर
तुम्ही जेव्हा कधी माता लक्ष्मीचं पूजन कराल त्यावेळेस तुम्ही गोमती चक्राचा वापर अवश्य करायचा आहे। बघा, माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये गोमती चक्र ठेवल्याने घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते आणि घरातील सर्वांचे आरोग्य सुधारत असते। म्हणून तुम्ही जेव्हा कधी आपण शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो, गुरुवारी करतो किंवा असं कधीतरी आपण सणावाराला लक्ष्मीची पूजा करतच असतो, तर त्यावेळेस तुम्ही आवर्जून गोमती चक्राचा वापर पूजेमध्ये करा। म्हणजे कसं, गोमती चक्र देवघरामध्ये ठेवायचं, त्याला अभिषेक करायचा, नंतर पंचामृताने करा किंवा पाण्याने करा, नंतर त्यांची पूजा करायची देवघरामध्येच ठेवली तरीही चालते। 5 असो, 3 असो, 21 असो, पण लक्षात ठेवा गोमती चक्र हे सिद्ध असायला हवेत। आता हे गोमती चक्र सिद्ध कसे करायचे हे पाहूया। बघा, गोमती चक्र आपल्याला सिद्ध कधी करायचे, तर गोमती चक्र शुभ तिथीवर आपल्याला किंवा शुभ वारावर आपल्याला ते गोमती चक्र सिद्ध करायचे असतात। म्हणजे बघा, तुम्ही दसऱ्याला करू शकता, अक्षय तृतीया आहे, गुरुपुष्य नक्षत्र आहे, दसरा, दिवाळी असे जे पाडवा शुभ तिथी असतात त्या तिथीला गोमती चक्र आपल्याला घरी आणायचे आहेत आणि त्या दिवशी आपल्याला ते गोमती चक्र अभिमंत्रित करायचे आहेत। तर आता कसे करायचे बघा, तुमच्याकडे जेवढे गोमती चक्र असतील तेवढे गोमती चक्र घ्यायचे, 11 असो, 21 असो किंवा तुम्हाला जेवढ्याचा वापर करायचा आहे तेवढे गोमती चक्र तुम्ही एका ताटामध्ये ठेवायचे, छोट्याशा डिशमध्ये ठेवायचे, त्याला अगोदर धुवून घ्यायचं पाण्याने, नंतर देवघरामध्ये ठेवायचं आणि त्याची विधिवत पूजा करायची। म्हणजे हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप दाखवायचा, त्यांची पंचोपचारे पूजा करायची आणि नंतर त्याच्या समोर बसून आपल्याला ओम श्री नमः, ओम श्री नमः या मंत्राचा 21 माळी जप जेव्हा आपण करतो त्या गोमती चक्राच्या समोर बसून, तेव्हा ते गोमती चक्र सिद्ध होत असतात आणि ते आपल्याला त्याच्यानंतरच त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येत असतो। त्यामुळे गोमती चक्र सिद्ध केल्याच्या नंतरच हा लक्ष्मी प्राप्तीचे जे काही उपाय पाहिले आहेत हे आपल्याला त्याचा फरक आपल्याला जाणवत असतो। त्यामुळे गोमती चक्र सिद्ध होत असते आणि बघा, कुटुंबाला आर्थिक समृद्धी मिळत असते। तर अशा प्रकारे पूजा झाल्यास गोमती चक्र ते जे गोमती चक्र आहे ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्हाला जो उपाय यापैकी करायचा आहे तो तुम्ही सिद्ध झाल्याच्या नंतर हा उपाय तुम्ही करू शकता। तर ही छोटीशी माहिती होती, गोमती चक्राचे प्रभावी उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।